विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा रेल्वे ग्रुप डी भरती 2025-26 बघा याची नोटिफिकेशन जी आहे ती 2025च्या जानेवारीमध्ये निघाली होती आणि याची एक्झाम जी आहे ती चालू झालेली आहे आणि जवळपास या ठिकाणी अर्धे पेपर संपलेले आहे। तर याचे पेपर जे आहे ते या ठिकाणी 10-11 जानेवारीपर्यंत चालणार आहे। बघा याचे पेपर जे आहे ते या ठिकाणी कधी चालू झाले होते तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी याचे पेपर चालू झालेले होते। 27 नोव्हेंबरला याचे पेपर चालू झालेले होते। तर या ठिकाणी बघा यानंतर आता जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे आणि आता अर्धेच पेपर राहिलेले आहे। तर याची एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे बघा, खूप साऱ्या मुलांचे या ठिकाणी 40 ते 70 दरम्यान प्रश्न सोडवलेले आहे आणि त्यांना असे वाटत आहे की त्यांचे सिलेक्शन होणार नाही आहे। तर बघा या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत, अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की बघा रेल्वे भरती संबंधित महत्त्वाच्या माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम मिळत असते। बघा 40 ते 70 प्रश्न ज्यांनी सोडवलेले आहे त्यांनी फिजिकलची तयारी करा, या ठिकाणी आतापासून तयारी करा, नाहीतर बघा तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन देखील तुमचं फायनल सिलेक्शन होणार नाही आहे। तर ही गोष्ट आपण अनुभवावरून सांगत आहोत। बघा कट ऑफ किती जाणार आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर 40 ते 70 वाल्यांसाठी बघा तुमचं सिलेक्शन होऊ शकते आणि ते कशा प्रकारे होऊ शकते हे देखील आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा या ठिकाणी रेल्वेच्या एक्झाम जे आहे ते रेल्वेची परीक्षा जी आहे ती किती शिफ्टमध्ये झाली, या ठिकाणी 1.5 महिने एक्झाम चालणार आहे, 1.5 ते 2 महिने, आणि प्रत्येक एक्झाम बघा या ठिकाणी तुमची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली रेल्वेची, आणि या ठिकाणी तब्बल 90च्या वरती शिफ्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहेत। आणि इतक्या जास्त शिफ्टमध्ये जर एक्झाम झाली तर तुम्हाला माहीत आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे, आणि नॉर्मलायझेशनमध्ये रेल्वेमध्ये तुम्हाला माहीत आहे की ती मार्क या ठिकाणी वाढत असते, तब्बल 40-40, 50-50 मार्क जे आहे ती रेल्वे तुम्हाला वाढवून देत असते। या ठिकाणी तुम्हाला अनुभव आलेला असेल, मागच्या वेळेस तुमचे मार्क्स जे आहेत त्या ठिकाणी 100च्या वर देखील गेलेले होते नॉर्मलायझेशनने, आणि ज्यांना या ठिकाणी विश्वास नव्हता की त्यांचे सिलेक्शन होणार आहे त्यांचं देखील सिलेक्शन झालं होतं, आणि त्यांनी या ठिकाणी फिजिकलची तयारी केली नसल्यामुळे त्यांचं फायनल सिलेक्शन होऊ शकलं नव्हतं। बघा रेल्वेमध्ये खूप सारे मुलं असे असतात की ज्यांना टॉपमध्ये मार्क असते, टॉप 100 टॉप 200मध्ये मार्क्स असतात, परंतु त्यांचं फायनल सिलेक्शन होत नाही कारण की ते फिजिकलची तयारी चांगल्या प्रकारे करत नाही। त्यामुळे रेल्वेमध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर फिजिकलची तयारी चांगल्या प्रकारे करा। या ठिकाणी बघा 5 वर्षाआधी माझं देखील अशाच प्रकारे सिलेक्शन झालं होतं, मला विश्वास नव्हता की सिलेक्शन होईल, पण नॉर्मलायझेशनने चांगले मार्क्स वाढले होते, परंतु त्या ठिकाणी मी फिजिकलची तयारी केली नव्हती, त्यामुळे फायनल सिलेक्शन झालं नव्हतं। तर या ठिकाणी बघा 40 ते 70 देखील मार्क असेल तुम्हाला, तुमचं 40 देखील तुम्हाला मार्क्स असेल तर तुमचे या ठिकाणी पकडून घ्या। तुमची एक्झाम जर सुरुवातीला झाली असेल तर तुमचे 30 मार्क वाढणार आहे। 40 अधिक 30 70 होतात, तर 70 मार्कावर तुमचं 100% या ठिकाणी फिजिकलसाठी तुम्ही क्वालिफाय होऊन जाता। त्यामुळे 40 ते 70 वाल्यांनी या ठिकाणी फिजिकलची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे, कारण की नॉर्मलायझेशनने या ठिकाणी 30-35 मार्क वाढणार आहे। आणि मॅक्झिमम कोणत्या मुलांचे मार्क्स वाढतील तर या ठिकाणी बघा ज्यांची एक्झाम सुरुवातीच्या 10-15 दिवसामध्ये झालेली आहे त्यांचे मार्क या ठिकाणी 35 ते 40 वाढणार आहे, आणि नंतरच्या मुलांचे मार्क्स 15 ते 20 वाढणार आहे, आणि शेवटी ज्यांची एक्झाम झाली त्यांचे खूप कमी मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर तुम्ही होप काय ठेवा, तुम्ही फिजिकलची तयारी चालू करून द्या, कारण की बघा तुमचं एकदा का रिझल्ट लागला त्यानंतर तुम्हाला फिजिकलसाठी खूप कमी वेळ मिळणार आहे। तर ज्यांना अपडेट्स आवडले असेल त्यांनी लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।